जालना जिला क्षेत्र में जाफराबाद तालुके के कुंभारझरी गांव में रमजान के अवसर पर मुस्लिम भाईचारा की ओर से सर्वधर्म समभाव जपते हुए इफ्तार पार्टी का आयोजन। जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी या ठिकाणी रमजान महिन्यामध्ये पहिल्यांदाच एक इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे। देशामध्ये सध्या जातीय दंगलीचं वातावरण असताना सुद्धा या ठिकाणी एक सामाजिक सलोखा जपण्याचा जो यांनी एक प्रयत्न केलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे। जय भारत जय संविधान। मी हेमचंद्र चिंदोटे, आपण बघत राहा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। बरेचसे वयस्कर मंडळी आले, काही आपले पटले दिले का आम्हाला असं वाटलं मस्जिदमध्ये की म्हणजे हे बदललं राहतं त्याच्या गाडी तलवारी असते का कोण माहीतच नाही ना। कधी आम्ही तुम्हाला येऊ दिले। दुसरी गोष्ट अशी एक मनातले खेळ वेगळं ठेवा। कोणताही धर्म, कोणताही ग्रंथ, कोणती पूजा, कोणतं मंदिर, कोणतं मस्जिद, आज आम्ही काय करतो फक्त पूजेसाठी मर्यादित ठेवतो। हा खरा इतिहास आहे महाराष्ट्राचा। आज या ठिकाणी कुंभारझरी जाफराबाद तालुका जिल्हा जालना या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले आहे। याचा हेतू असा आहे, आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जातीवेश, जातीवाद, अनेक गोष्टी समाजामध्ये तेढ निर्माण करणे याचा प्रचार होताना दिसत आहे। या हेतूने आम्ही सर्व मुस्लिम बांधव हे गोष्ट समोर ठेवून हा उद्देश एक समोर ठेवला आहे, जेणेकरून एकोपा कशा पद्धतीने निर्माण होईल, सर्व जातीचे लोक एका ठिकाणी कसे येतील, महाराष्ट्र हा आपला सुफलाम कसा होईल, या हेतूने कुंभारझरी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। या इफ्तार पार्टीचे मूळ उद्देश असे आहे का रमजान परिचय, कुराण परिचय आणि मस्जिद परिचय या तीन गोष्टी समोर ठेवून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे। ज्यामध्ये रोजा याचे हेतू काय, कुराणमध्ये नेमकं अल्लाने कोणत्या प्रकारचे आदेश, कोणते हुकमा, कोणते आदेश, मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्लाम धर्माचे प्रचारक आहे त्यांचे हेतू काय, त्यांचा उद्देश काय, या साऱ्या गोष्टी या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही मार्गदर्शन करणार त्यांच्या समोर। त्याच्यानंतर शेवटचा प्रचार आमचा हे राहणार आहे, येणाऱ्या सर्व मान्यवरांना आम्ही कुराण मोफतमध्ये वाटणार आहे। त्याचा हेतू असा आहे का कुराणमध्ये कोणता उल्लेख आहे, कसा उल्लेख आहे, कोणत्या गोष्टी आहे, आज आम्ही कुराण या आमच्या स्वतःच्या मर्यादेपुरतं, मुसलमानाच्या मर्यादेपुरतं आवरून ठेवलेला आहे। हा हेतू न करता आम्ही सर्व जातीसाठी कुराणमध्ये कोणता उद्देश आहे, अल्लाचे हुकूम काय, या साऱ्या गोष्टी समोर ठेवणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथे मातृतीर्थ पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुषमा राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पूजा कायंदे यांच्या ऑल पब्लिक न्यूज महाराष्ट्र पोर्टल लोगोचे अनावरण। या कार्यक्रमात सर्व पत्रकारांची उपस्थिती। जनसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच तत्पर राहून काम करणाऱ्या महिला पत्रकार पूजा कायंदे यांना विविध प्रिंट मीडियामध्ये काम करण्याचा चांगला अनुभव असल्याने त्यांनी आज मातृतीर्थ पत्रकार संघाच्या महिला अध्यक्षा सुषमा राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वतःचे ऑल पब्लिक न्यूज महाराष्ट्र पोर्टलची सुरुवात केली। या पोर्टलच्या लोगोचा शुभारंभ सुषमा राऊत व व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष अर्जुन कुमार आंधळे यांच्या शुभ हस्ते सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत पार पाडला। पोर्टलच्या माध्यमातून समाजहिताच्या बातम्या वाचकापर्यंत पोहोचवण्याची बांधिलकी म्हणून ऑल पब्लिक न्यूज महाराष्ट्र पोर्टलची आपण सुरुवात केल्याचे पूजा कायंदे यांचे म्हणणे आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी सुषमा राऊत, मुश्रीफ खान कोटकर, अर्जुन कुमार आंधळे, अशरफ पटेल, गजानन तिडके, प्रवीण कुमार काकडे, भीमराव चाटे, प्रशांत पंडित, मंगेश तिडके, बाबासाहेब साळवे आदी पत्रकार व संपादकांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे संपादक प्रवीण कुमार काकडे यांनी केले, तर आभार नवोदित संपादिका पूजा कायंदे यांनी मानले। यानंतर अर्जुन कुमार आंधळे व भीमराव चाटे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया। बालाजी महाराजांची पुण्यनगरी असलेल्या देऊळगावच्या शहरात आमच्या पत्रकार संघाच्या सदस्या सन्माननीय पूजाताई कायंदे
यांच्या AP न्यूज या न्यूज चॅनलचं लॉन्चिंग आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं आणि देऊळराजा शहर आणि पंचक्रोशीतील वासियांच्या वतीनं पूजाताई कायंदे यांच्या AP न्यूज चॅनलला सर्वांच्या वतीनं शुभेच्छा या ठिकाणी देतो। त्याचबरोबर मातृतीर्थ पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा देशोन्नतीच्या शहर प्रतिनिधी आदरणीय सुषमाताई राऊत यांचा आज वाढदिवस आहे। आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभकामना या ठिकाणी देतो। धन्यवाद। देऊळगाव राज्यातील महिला ज्येष्ठ पत्रकार सुषमाताई, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या लेखणीतून चांगले सत्कार्य घडो आणि लोकांना न्याय मिळो हीच इच्छा आहे। ऑल पब्लिक न्यूज महाराष्ट्राच्या संपादक पूजाताई कायंदे यांना या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा।